राज्यात येत्या 2 ते 3 दिवसात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे। सरकार स्थापन होण्यापूर्वी खाते वाटप आणि पालकमंत्री पदावरून तीनही घटक पक्षामध्ये चढाओढ सुरू झाली आहे। एकाच पदावर दोघांनी दावा केल्यानं महायुतीतील घटक पक्षांमध्ये धुसफूस चव्हाट्यावर येण्यास सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खाते वाटपावरून पालकमंत्री पदावरून वाद रंगणार असल्याचं चित्र दिसत आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी शिवसेनेचे भरतशेठ गोगावले आणि राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे दोघेही इच्छुक आहेत। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर भाजप आणि शिवसेनेने दावा केलाय। भरतशेठ गोगावले यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी शिवलेल्या कोटाची देखील 2 वर्षांपासून जोरदार चर्चा सुरू आहे। गोगावले हे दीर्घ काळापासून मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत। याबाबत त्यांनी उघडपणे आपली इच्छा अनेक वेळा बोलूनही दाखवली आहे। कोट शिवून तयार असल्याचं त्यांनी अनेक वेळा माध्यमांशी बोलतानाही सांगितलंय। शिवसेनेच्या फुटीनंतर स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस आणि पवार सरकारमध्ये रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेच्या उदय सामंत यांच्याकडे होतं। रायगडचे पालकमंत्रीपद किंवा अन्य विभागाचे मंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी भरतशेठ गोगावले आग्रही होते। भरतशेठ गोगावले यांना एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागेल आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा होती। महायुती सरकारच्या कार्यकाळाच्या शेवटच्या टप्प्यात भरतशेठ गोगावले यांच्या नशिबी एसटी महामंडळ आलं, त्यामुळे ते नाराज आहेत। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।